रूप पाहता लोकनी सुख झाले होतानी रूप पाहता लोकनी सुख झाले होतानी तोहा विठ्ठल बर्मा तोहा माधव बर्मा तोहा माधव बर्मा तोहा
अनंत ब्रह्मांडे उदरी हरि हा बालक नंदाधरी हरि हा बालक नंदाधरी हरि हा बालक नंदाधरी अनंत ब्रह्मांडे उदरी हरि हा बालक नंदाधरी हरि हा बालक नंदाधरी हरि हा बालक नंदाधरी नवल केवळे पृथ्वी देव तृप्ता विश्वव्यापक कमलापते त्याचे गौरव करिये त्याचे गौरव करिये त्याचे गौरव करिये
बालकनंदा घरी नवल केवडे केवडे न कळे कान्होबाचे कोडे पृथ्वी जेणे तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली नवल केवडे केवडे न कळे कान्होबाचे कोडे विश्वव्यापक कमळापती वडे केवडे न कळे कान्होबाचे कोडे तुका म्हणे नटधारी भोग भोगो ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळ कान्होबाचे कोडे विठ्ठला विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः नमो विठ्ठला राधया पांडुरंगा नमो रुक्मिणी पांडुरंगा नमस्कार माधव पुंडलिका नमस्कार त्या रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम कसं वाटतंय कसं हुरूप येतो आणि आनंदी वातावरण तयार होतं. असे वातावरण निर्मिती झाल्यानंतर मग ऐकणाऱ्याला सांगणाऱ्याला सगळ्यांचा आनंद निर्माण होतो. असो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा तुमचा अनुग्रहाला पावन झालो चराचरी जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण हे जीवन दुसरे चरण श्री गुरूंचे ते नमस्कार म्हणे आता
अनंत ब्रह्मांडे उदे हरि हा बालक नंदा घरे नवल केवडे केवडे न कळे कानोबाचे कोडे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्मान्य जगद्वंद्य देहुनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत अवतार असणारे तुकोबरायांचा हा 5 चरणाचा कालापर प्रकरणातला अभंग आहे. विठ्ठल आजचं कीर्तन हे काल्याचं कीर्तन आहे. तुम्हाला सर्वांना ते माहीत आहे, श्रुत आहे, ज्ञात आहे. पण परिहार देणं गरजेचं असतं. अखंड असणारा हा चालू हरिनाम सप्ताह वर्ष 9, गाव जळोली, नरसाळे वस्तीवर, सगळं तुमचे माहित आहे, पाठ आहे. आणि असा हा अखंड हरिनाम सप्ताह आज 9वं वर्ष आहे. आणि त्या 9व्या वर्षातल्या आजच्या 7व्या दिवसाच्या समारोप सांगता, समाप्ती नाही म्हणायचं, सांगता म्हणायचं. आणि हे सांगत्याच्या निमित्तानं असणारं हे कार्याचं कीर्तन मजसारखं एका पामराकडं आलेलं आहे. आता भगवंताची तशी इच्छा आहे, काहीतरी हे म्हणायचं, पारायणाला संधी मिळाली आणि मग हा योग आला. तर तसं बिगर सेवेच नाही काय भेटत नाही, आपल्या प्रपंचातही भेटत नाही, तसं परमार्थातही भेटत नाही. आणि म्हणून ही सेवा प्राप्त झाली. तुमच्यासारख्यांचं दर्शन करण्याचा योग माझ्याकडे आलेला आहे. आजचं हे कीर्तन असतं हे नैमित्तिक कीर्तन असतं. इतर कीर्तन सप्त्यामधली वेगळे असतात, आजचं कीर्तन वेगळं असतं. तुम्ही म्हणाल काय वेगळं असतंय, महाराज तीच आहे. पण इतर दिवशी जे 6-7 दिवस असतात त्यामध्ये भक्ती ज्ञान वैराग्य असतं. पहिला दिवस नामपर प्रकरणातला असतो, नंतर संतपर प्रकरणातला असतात, काही मधले भक्ती ज्ञान वैराग्यवर असतात. आज कार्याचं कीर्तन हे फक्त आणि फक्त उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. देवी केली गोकुळ गोकुळे. भगवंताने 3 ठिकाणी चरित्र केलं, मथुरेत, गोकुळात आणि वृंदावनामध्ये. त्यापैकी आजच्या कार्याच्या कीर्तनामधला विषय असतो तो म्हणजे फक्त गोकुळात केलेलं चरित्र. आणि चरित्र म्हटलं की बघा भगवंताचे अवतार आहे. भागवतामध्ये शुकाचार्यांनी परीक्षितेला 24 अवतार सांगितले. त्या 24 अवतारापैकी महत्वाचे म्हणजे 2 अवतारात पण मोठ्या ह्यानं नगण्यनं असं मानलं जातं. त्यातला पहिला अवतार आहे 7वा अवतार आणि दुसरा म्हणजे हा 8वा अवतार आहे. 7व्या अवतारामध्ये काही नवल नाही एवढं. 7व्या अवतारामध्ये भगवंत एका साधूच्या अधीन आहे, साधूच्या बंधनामध्ये. भोलीला वाल्मिक तैशीची करेन वर्तने दावेन नामा माने हो, वर्तने दावेन नामा माने हो, वर्तने दावेन नामा माने हो, वर्तने दावेन नामा माने. भगवंताच्या 7व्या अवतारामध्ये, राम अवतारामध्ये त्याचं सगळं चरित्र, सगळं जीवन हे आहे एका साधूच्या ताब्यात आहे. आणि तो साधू म्हणजे वाल्मिक ऋषी आहे. एक तिळ मात्र इकडं तिकडं त्याला करता येत नाही. चाकोरी म्हणजे चाकोरी, चाकोरी सोडून त्याला बाहेर एक पाऊलही टाकता आलं नाही त्या अवतारामध्ये. पण ह्या अवतारामध्ये एवढा काय म्हणायचं स्वातंत्र्य आहे. ह्या अवतारामध्ये भगवंताने 19 पापं केली, धडधडीत अशी पापं केली तो. आणि त्यामधलं जर ते परत बघू आता वेळ मिळाला तर ते सांगण्याचा, तर एक धावतं सांगतो. त्यामधलं पहिलं पाप केलेलं आहे द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य यांना मारण्याचं. कर्ण कुणाच्या बापानं मरत नव्हता, भीष्म कुणाच्या बापानं मरत नव्हता, दुर्योधन कुणाच्या बापानं मरत नव्हता. अशा बलाढ्य वीर, अतिवीर असे श्रेष्ठ होते. त्यांचा काटा हा कृष्णानं अशा ह्यातनंच काढला, सरळ ह्यातनं काढलेला नाही. कारण ही 19 पाप अशा प्रकारची भगवंतानी केलेली आहेत. आणि असा हा अवतार आहे, 8वा अवतार आहे. ह्या 8व्या अवतारात नवल आहे, इतर अवतारामध्ये नवल नाही. काय नवल आहे? रामाकडे काही नवल नाही, कृष्णाच्या अवतारामध्ये असं नवल आहे. तुम्हाला सांगायचा फरक म्हणजे रामाचा अवतार दिवसा आहे, कृष्णाचा रात्रीचा आहे. रामाचा अवतार राजवाड्यात झालेला आहे, कृष्णाचा अवतार बंदीखान्यात झालेला आहे. रामाचा हा सगळा लहानाचा मोठा आईबापापाशी झाला, त्याला आईबाप हसताना दुसऱ्याच्या घरी ह्याचा वाढलेला आहे. आणि आपण पाहतो ज्याला आईबाप जिवंत म्हणजे जन्मतानाच मरतात. आई मरते, बाप काही कारणानं परत नसतो वगैरे. आईबाप नसलेली लेकरं मग आणत उद्या दुसऱ्या ठिकाणी असतात. अरे पण ह्याला आईबाप आहेत ना.
ह्या रामाच्या अवतारामध्ये नवल नाही, पण ह्या अवतारामध्ये नवल आहे. कारण रामाच्याही अवतारामध्ये रामानं पहिल्यांदा मारलेलं गिराईक स्त्रीच आहे. कृष्णाच्याही अवतारामध्ये मारलेलं गिराईक स्त्रीच आहे. त्यावेळेस त्याचं वय 12 वर्ष 42 वर्ष होतं. त्राटिका नावाची रावणाची बहीण मारली गेली. उद्घाटनच केलं. कृष्णाच्या अवतारामध्ये पहिलं गिराईक पुतना, तीही स्त्रीच होती, तिलाही मारलं. त्यावेळेस भगवंताचं वय फक्त 7 दिवस 7.5 दिवस असतेल. रामाच्या काळामध्ये जी त्राटिका होती ती बलाढ्य होती, बलाढ्य. त्यावेळेस 12 वर्षाच्या पोरानं मारलं, ह्यात काही नवल नाही. त्या त्राटिकेच्या 36 पट मोठी पुतना होती. एवढी 36 पटीने मोठी असणारी पुतना सुद्धा अवघ्या 7 दिवसाच्या लहानशा बालकानं मारावं, केवढं नवल आहे. असे अनेक नवल आहेत. त्या नवलापैकी आजच्या अभंगामध्ये काही 2-4 नवल तुकाराम महाराजांनी आजच्या या अभंगामधून सांगितलेले आहेत. त्यातलं नवल सांगायचं म्हणजे बघा, कृष्ण आहे. आता कृष्ण हा खोड्या करणारा हे थोडं आपण पाहायचंच आहे. कृष्णाचा अवतार असा होता की कृष्णाला एके दिवशी गुरुनं फोन केला. त्या कृष्णाचा गुरु कोण आहे? संदीपानी ऋषी. पण दुसरे एक ते झाले शिक्षा देणारे ऋषी. दुसरा त्यांचे आद्य गुरु जे आहेत ते म्हणजे आपलं दुर्वासा ऋषी. त्या दुर्वासा ऋषीने फोन केला कृष्णाला. त्यावेळेस फोन नव्हता, तर आता मी सांगतो. हॅलो म्हणे, कोण? म्हणे मी श्रीकृष्ण बोलतोय, तुमचा शिष्य. म्हणा म्हणे बोला गुरु. मग गुरुने सांगितलं म्हणे आज मला भोजनाची काहीतरी तजवीज कर, म्हणे मला भोजन पाहिजे. मग ठीक आहे म्हणे, काय त्याची अडचण नाही. पण त्या दुर्वासा ऋषीला एका टायमाला किती खायला लागत होतं? तर श्री संत एकनाथ महाराजांच्या अभंगामध्ये आलेलं आहे त्याचं वर्णन. 60,000 खंडी त्यांना अन्न लागत होतं. आता एवढं अन्न कवा तयार करायचं? ते काय आपल्या घरचं होतं वय? एकुलती एक बायको ती डिग्री माहेरी, आता कोणी स्वयंपाक करायचा? अच्छा करायची पंचायत असते. अरे 16,108 पत्न्या उद्या लागल्या कामाला. कोणी काय कोणी काय कोणी काय, कोणी पुराण वाटलं, कोणी कणिक मळली, कोणी काय, कोणी भाजी वगैरे. एका तासात स्वयंपाक तयार. घेतलं सगळ्या 16,000 त्या स्त्रियांनी सगळे ते पदार्थ घेतले. 16,000 खंडी अन्न या टोपल्यामध्ये भरले, डोक्यावरती घेतलंय आणि आता दुर्वासा ऋषीकडे जायचंय. मध्ये यमुना आहे, यमुनेपर्यंत आले. तर अचानकच वर पाऊस पडला. दुथडी यमुना वाहते, पूर आलाय, पूर. आता कसं जायचं? आल्या माघारी म्हणजे कृष्णा तवा नव्हती ना मला हाक मारत, आता मारते ती हाक. स्वामी म्हणे त्या ठिकाणी नदीला पूर आला, आम्ही जायचं कसं? त्यावेळेस कृष्ण म्हणतो असं करा, जावा तुम्ही यमुनेपाशी जावा आणि यमुनेला माझा निरोप सांगा की 16,108 पत्नी भोगून सुद्धा जर आमचा पती ब्रह्मचारी असेल तर यमुने माते तू आम्हाला काय कर, वाट दे. त्या बायका त्या कृष्णाकडेच बघत बसल्या. तुम्हाला देवा कधी सुस्त का म्हणजे का चेष्टा करायची वेळ आहे म्हणजे थट्टा करायची. आता कधी करावर तिकडे ते भुक्याच लय म्हणले तुमचा गुरु, त्याला थोडं लागते का खायला, आणि तुम्ही एक तरी वाट नाही तिथं आणि तुम्ही अशी थट्टा. अरे तुम्हाला काय करायचं म्हणे सांगा. हो का म्हणे प्रभू, हे दुसरी एक कोणाला सांगितलं असं ते खरं वाटलं असेल. तुम्ही चक्क आपल्या बायकांना सांगताय, मला सांगा आता जगातल्या कुठल्या बायकोला सांग वाटेल बरं आपला पती ब्रह्मचारी आहे. तुम्ही दुसऱ्याला होऊ शकताय बाबा काय बायकोला नाही देवा, तुम्ही काहीतरी दुसरं सांगा. उगा आम्ही चेष्टा करू नका, आमच्या डोक्यावरती वजन आहे, जायचंय लांब प्रवास आहे आणि तुम्ही काहीतरी मार्ग सांगा. कृष्ण म्हणला तुम्हाला त्या लाडक्या बहिणीचं पैसे मिळायला तुम्ही लय आगाऊपणा करायला लागला. मी सांगतो ना तुम्हाला, तुम्ही जावा त्या ठिकाणी जावा ना म्हणे. 16,108 पत्न्या भोगून जर हा आमचा पती श्री कृष्ण भगवान परमात्मा जर ब्रह्मचारी असेल तर माझी यमुने माते वाट दे. अहो लगेच दुभंगली आणि ती साक्षी यमुनेची आहे की तुमच्या आमची आहे का? आणि त्या ठिकाणी दुभंगलेली आहे, त्या ठिकाणी गेलेले आहे. तो असणारा सगळा इतिहास पुढचा घडलेला आहे. मला काय सांगायचं, हे केवढं नवल आहे, हे नवल आहे. आता बघा भगवान श्रीकृष्ण आहे, एवढा मोठा आहे तो, त्याच्याकडं काहीच कमी नाही. तो जगाचं भरण पोषण करणार आहे आणि त्याला भूक लागते का? पण त्याला सुद्धा भूक लागते आणि तो आपल्या मातेला काय म्हणतो, को यशोदा घराकडे चाल मला जीव घाल. आता
त्याला भूक लागते आणि तो सगळ्या जगाचं भरण पोषण करतो. एक दिवस असं झालं, ते असणारी रुक्मिणी आणि भगवान श्रीकृष्ण जेवायला बसली. जेवायला बसल्यानंतर म्हणे जेवायला लागला श्रीकृष्ण भगवान परमात्मा. आणि जेवायला लागल्यानंतर रुक्मिणीने अडवलं, म्हणे देवा तुमचा नियम आहे ना, तुम्ही म्हणता ना विश्वव्यापक सगळ्यांना व्यापक भरून असणारा सगळ्यांना भरण पोषण करणारा तुम्ही आहात, सगळ्यांना जेवण घातल्याशिवाय तुम्ही जेवत नाही ना, तुमचा नियम आहे ना. हा म्हणे नियम आहे, पण मला सांगा हा सगळ्यांना जीव घातलं? हो सगळ्यांना जीव घातलं. जीव मात्र जेवढे सगळ्यांना मी पोटाला काहीतरी देतो, त्यांच्या पोटात घालतो, नंतरच मी जेवण करतो. बघा म्हणे झाले म्हणे तूच बघ. आणि मग थांबा म्हणले. तिनं काय केलं होतं, एका डबीमध्ये मुंगी ठेवली होती, त्या डबीला टोपण लावलं होतं, ती एका लहानशा कॅरी बॅग मध्ये ठेवली होती. असते ना सोन्याची ती डब्बी किंवा ती कॅरी बॅग, ती पिशवी, ती मोठी कापडाची पिशवी 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 असं ते ठेवलेलं, जाम केलेलं, कमरेला खवलं होतं. पुन्हा हे कुठं घाल झालं, कोणी घेतलं उघडलं, काय झालं, पुरावा पाहिजे. आणि भगवान श्रीकृष्ण जेवायला बसले आणि त्यांना म्हणते की बाबा पती तुम्ही बघा, काय म्हणजे कोणी उपाशी नाही, सगळ्यांना जेवण दिलंय. आणि मग तिने ती डबी काढली, उघडलं, बघते तर देवा ही मुंगी, तिला नाही तुम्ही जेवण दिलं. अगं म्हणलं झिलय बघ, अगं नीट बघ. आणि तिला नीट बघितलं तेव्हा खडीचं साखरेचं असणार, साखरेचा एक कण त्या असणाऱ्या मुंगीच्या मोहर होता. केवढं नवल आहे. अशा अनेक नवलातलं एक नवल भगवान श्रीकृष्ण तुकाराम महाराज सांगतात अभंगाचं. आनंद ब्रह्म पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराज भगवंताचं एक नवल सांगतात. नवल अभंगाच्या पहिल्या चरणामधलं कोणतं नवल सांगितलं? अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी, नवल केवढे केवढे न कळे का नोवाचे कोडे. आता ब्रह्मांड म्हणजे काय माहित आहे तुम्हाला? ब्रह्मांड कशाला म्हणतात? हे आपण ते बिंडकुळी सारखं आहे. ते बिंडकुळी एका डबक्यामध्ये राहत असते. त्या बिंडकुळीला एक ते म्हणजे व्याली आणि त्याला एक दोन पिलं झाली. त्या पिल्याने त्या बिंडकुळीला विचारलं की म्हणे ब्रह्मांड कशाला म्हणतात ग? आईला विचारलं ब्रह्मांड कशाला म्हणतात? त्या आईनं सांगितलं होते आपलं हे नाही, हे डबकं आहे ना, हेच ब्रह्मांड आहे. त्यानं आपला आईवर विश्वास ठेवला, कारण आई खरं बोलते. त्यानं विश्वास ठेवला. पोळ्याचा दिवस होता. श्रीमंताचा एक बैल चांगल्या वगैरे बांधलेला, असा चांगल्या वाजत खन 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 असं पाऊल टाकतच ते घोड्यासारखा बैल आलेला आहे. त्या चांगल्या वाजल्या आणि त्या बेंडकीचं ते पिल्लू आहे ना, ते त्या कठड्यावर वर आलं आणि वरनं बघितलं. बाबा म्हणला, महागारी गेलं. आईला सांगितलं आई तू म्हणते आपलं हे ब्रह्मांड आहे, पण नाही म्हणला. अगं आपल्या ब्रह्मांड मावर एवढा त्या एका प्राण्याचा पाय आहे, पाय. आणि खरंच होतं ते पहिलं बैल फिंडून गेली होती. त्या बैलाचा पाय त्या चिखलाचा रोवला होता आणि ते पायाचा जो माग असतो त्या मागा एवढं ते डबकं तयार झालेलं आणि ते बेंडकं त्याला म्हणतं हे ब्रह्मांड आहे. हे ब्रह्मांड नाही. आणि आपला तालुका, जिल्हा, गाव, सोलापूर, देश हेही ब्रह्मांड नाही. हे जग आहे, हे विश्व आहे. हे असे कितीतरी सूर्य, तारे, चांदणे, गंगा असल्या तारांगणे आणि असे कितीतरी म्हणे ब्रह्मांड आहेत, कितीतरी विस्तृत आहेत. आणि असे हे असणारे आणि ह्याच्या खाली 7 तळ आहेत, वर 7 तळ आहेत. मला वेळ जास्त घेत नाही मी. असे हे 14 तळ आणि एवढे मोठा आपले ते बघतही नाही आपण, पाहतही नाही आपण. आणि एवढ्या सगळे ब्रह्मांड, असं एक ब्रह्मांड नाही, 14 ब्रह्मांड, 14 पण नाही. अहो त्याचं मापच नाही. असे अनंत ब्रह्मांड आणि ज्याच्या पोटामध्ये आहे ती काय नवल आहे. मग तेव्हा केवढा असं त्याचं तोंड, त्याचा हात, पाय आहे का नाही, गुडघं तिकीच असं. नुसत्या पोटात जर एवढे असेल तर असं हे ब्रह्मांड मोठं आहे. ते ब्रह्मांड एवढं असणारे अनंत ब्रह्मांड त्याच्या उदरामध्ये एक नवल सांगितलं गेलं. आता बघा काल्याच्या कीर्तनामध्ये असं सांगितलं जातं की हे काल्याचं कीर्तन म्हणजे इतर कीर्तनापेक्षा वेगळं आहे बा. नाही तर ह्याच्यामध्ये कृष्णाच्या सगळ्या खोड्याच आहे. त्या पहिल्यांदाच मी सांगितलं की चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळी. ह्या आजच्या कीर्तनामध्ये जे कीर्तन असतं ह्याच्यामध्ये सगळं कृष्णाचं चरित्र सांगितलं जातं. आणि कृष्णाचं चरित्र हे उच्चारणीय आहे, आचरणीय नाही. प्रभू रामचंद्राचं चरित्र आचरणात आणायचं आणि कृष्णाचं चरित्र फक्त उच्चारायचं. ह्याचं फक्त उच्चार केला तरी पुण्य
भेटतं आणि त्याचं आचरण करावं लागतं तेव्हा भेटतं. लोक आपली उलट करतील. लयनाथ लोकांनी रामाचं चरित्राच्या भानगडीत पडणार नाहीत. मग ते राम कसा, बंधू प्रेम कसं आहे, सीता कशी आहे, त्या दोघा जावाजावांचं कसं आहे, सगळं सगळं म्हणजे आपल्या जीवन शैलीमध्ये जगण्यासारखं ते रामाचं चरित्र आहे. रामासारखं जीवन कुणाला जगावं वाटत नाही. प्रत्येकाला वाटतं कृष्णासारखंच हो, कृष्णासारखं चरित्र जगावं. एक जण असं संध्याकाळी ती माता माऊली घरी गेली आणि म्हणे काय दरवर्षी तुमची बोंब ही जाय म्हणे. 7 दिवस झाले सप्ताह आहे तर तुम्ही कीर्तनावर कधी जाता का? काय असते मला कीर्तनात काय असते दररोज ती सांगते म्हणून. नाही तरी काय लैशानी आपल्यातली 2-3 तरी आपल्यातली जायची. त्याच्यापेक्षा मी सगळ्यात खालचा त्या शियाने काहीतरी असं हवं म्हणले. पण काय करायचंय, देवाचं सांगते ते म्हणे जायचं बसायचं, खायला आहे प्यायला आहे ऐकाय. कीर्तनाची जागा सांगितलं आमच्या दाजीबाई. जेथे कीर्तनाची जागा तेथे देव असे उभा. साक्षात पांडुरंग त्या ठिकाणी उभा राहतो बघा. यावंच लागतं. ज्या ठिकाणी रामायण आहे त्या ठिकाणी हनुमंत राहायला यावंच लागतं. असतात त्यात शंका नो शंका. तसं या ठिकाणी आल्यानंतर मग कीर्तनाचं अंग होयन रंग हरिरूप. त्याला समरस झाल्यानंतर आणि नाही जरी हो का साखर आहे ना ते जर तुम्ही खाल्ली तर कशी लागते आणि बळच तोंडात घातल्यावर तसं इथं बळच जरी आला काशाच्या निमित्तानं जरी आला तर पुण्य हे भेटणार आहे त्यात शंका. तसं त्या पत्नीने सांगितलं म्हणजे तू घरीच मग लोळत बसता काय काम बी नसतं म्हणजे जा ऐकायला काय 4 कानावर पडते तेवढंच पुण्य घडल असं बी काही करत नाही तुम्ही. नाही मला नसतो जात म्हणलं आपल्याला ते आवडत नाही आपण त्याचा भांगडीत पण नसतो म्हणलं आपल्याला तिकडे पटत बी नाही म्हणजे तुम्ही जावंच लागेल. बाद झालं म्हणलं तुमच्या आता. ती जावंच लागलं आणि तिनं धरला हट्ट मग ह्याचा झाला. तिनं हट्ट केला आणि ह्याचा झाला नाईलाज झाला. आता ते सगळ्याचाच होतो त्यात काय भाऱ्यांचा होतो नाईला जाव. मग नाईलाज झालं ते बिचारा आलं कीर्तनाला आणि कीर्तनामध्ये काल्याचं कीर्तन काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्णाचं चरित्र मग कृष्णाचा बायका आणि ऐकलं की कधी तिकडं नव्हतं ते आलेलं. 16,108 म्हणला देवाला बाय काय द्या म्हणला. पिसच लागलं त्याला. घरी गेलं संध्याकाळी कामावरनं बायको आली आणि त्याला सांगायला लागलं म्हणला तुझं बरं झालं म्हणला आपण गेलो म्हणला दुसऱ्यासारखं कीर्तन ऐकत नाही गेल्यासारखं लक्षातच ठेवून येतो म्हणला. लक्ष डोकं काय रात्री कोणता आपण घेतला होता विसरून जाते महाराज. चांगली कोणता आपण घेतला होता महाराज म्हणे काय आम्हाला माहिती तुमचं लक्ष आहे म्हणायचं. तसंच त्याचं पण लक्ष आहे मला. आपण लक्ष देऊन कीर्तन ऐकलंय त्या कीर्तनात सांगितलंय म्हणजे 16,108 बायका होत्या मला. मी काय पाप केलं काय म्हणला. आपण मला उद्या 4 कोणतरी कमीत कमी करतच असतो. बायको म्हणली अवती देव आहे म्हणजे त्याची बरोबरी आपली कसं करून समजावून सांगत होती ती बिचारी. पण हे म्हणला मग ती देव आहे म्हणला मग मी काय भक्त नाही का. अरे देवाला एवढ्या चालते त्या मग भक्ताला 4 घेऊन चालते त्या का काय हरकत आहे. तेव्हा म्हणली तुम्हाला नीट सांगते जर ऐकायचं नसलं तर म्हणजे आम्ही श्रावणामध्ये महागंधी म्हणली पांडव प्रताप लावला होता आणि पांडव प्रताप ह्यानं कधी ऐकला नव्हता. आणि मग म्हणलं पांडव प्रतापात काय असतं. पांडव प्रतापामध्ये म्हणले असतील 1 द्रौपदी असतील 5 पांडव असतील. अरे माझी आई म्हणला तुझा पांडव प्रताप तिथंच राहू दे माझंही कृष्णचरित्र तसंच राहू दे म्हणजे असा चाल्यावर आले. मला सांगायचंय काही उदाहरण कशासाठी सांगितलं. प्रत्येक जीवाचं कृष्णचरित्र आचरणाच्याच भानगडी पडतंय. ज्याचा त्याचा विचार आहे कृष्णासारखंच वास वागावं कृष्णासारखंच वागावं आहे. आपल्याला वाटलं काय नवल आहे राव. ब्रह्मचार्याला सुद्धा वाटतंय ब्रह्मचार्याला सुद्धा एकट्या कृष्णाचं बघवलं नाही. नका म्हणला 16,108 बायका द्या म्हणला काय पहाट आहे म्हणला काय याचं सेवा आहे म्हणला. आपल्याला एक बी नाही बरं आहे म्हणला नसं नका मला. पण म्हातारपणी तरी पाहिजे की कोणीतरी म्हणजे दवाखान्यात तरी गेलं तरी त्याचं काय सलाईन म्हणा काय लावली कमी जास्ती झाली नर्सला सांगायला तरी येईल ना सलाईन संपली का
आणि म्हणून म्हणला आता आता कोण आपल्याला द्यायचं वय झालं म्हणे इनान चिपडे व्हायला कोण देत असते ती वय होय महाराज. एका मुलाला असंच विचारलं म्हणले आता लोक काय करतात माहिती आहे मुलगा बघायला गेले मुलगा काय वाजवतोय तुमचं झालं तर मला काय पिछे लोक मग ते पकवाज वाजवते तसंच सप्त कर बाबा तुला मुलगी द्यायला अमेरिका मग नाही. आणि ह्या नारदाला कोण द्यायला लागलाय हो मला आपल्याला काय असं कोणी घेत नाही मला देवाला तर काय करायचंय मला एवढ्याला ह्याला की देवा काय डेअरिंग आहे राव त्याच्याच घरात जाऊन आणि त्याच्याच बाहेर पुढं मागायचं म्हणजे किती डेअरिंग झाले. तुम्हाला नातं माहित आहे का आपण नारदाचं आणि श्रीकृष्णाचं नातं काय आहे. भगवान श्रीकृष्णाच्या बेंबीतून कमळ उमललं कमळामध्ये ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली ब्रह्मदेवाच्या पोटी ब्रह्मदेवाचा पुत्र मानसपुत्र हा नारद आहे. कोण झाला आता अहो तो श्रीकृष्णाचा हा म्हणजे नारदाचा हा कृष्ण आज्जा झाला त्याच्या बायका कोण झाल्या आज्या झाल्या आणि तरी पण हा किती बिनलाजापणा आहे बघा बरं. अहो असंच आहे श्रीकृष्णाचं चरित्रच उच्चारावं वाटतं हे मला सांगायचं आणि एवढं मी कधी बोलत नाही पण कार्याचं कीर्तन आहे काय करायचं बोलावं लागतंय. श्रीकृष्णानं खोड्या केल्या पण मला काय सांगायचंय श्रीकृष्णाचं चरित्र उच्चारायचंय ऐकायचंय सांगणाऱ्याने सांगायचंय ऐकणाऱ्याने ऐकायचंय त्या भानगडीत आचरणाच्या भानगडीत पडायचं नाही कारण असं हे कृष्णाचं चरित्र आहे. अनेक नवल सांगितलं अरे काय सांगू त्याचा एक कोड आहे अभंगाचं दुसरं नवल आहे. तुकाराम महाराजांनी दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं नवल केवढे केवढे केवढं नवल आहे त्याचं उत्तर सांगितलं न कळे का नोगाचे कोडे आपल्या कळण्याच्या त्या म्हणजे ज्ञानाच्या त्या बुद्धीच्याही पलीकडे किती बो आहे. आता बघा एवढा मोठा भगवान श्रीकृष्ण आहे श्रीकृष्णाने हे सगळं निर्मिती केलेलं आहे. आता मला सांगा हे सगळं जग कुणी निर्माण केलं कुणी केलं जग निर्माण हे मंदिर कुणी निर्माण केलं हे मडकं कोणी निर्माण केलं त्याला कोणीतरी करता आहे ना. हे चित्र कोणी बनवलं तो चित्रकार आहे कोणीतरी चित्र बनवलं तसं हे विश्व कोणी बनवलं तर भगवंताने बनवला. तुमचा विश्वास असो अगर नसो पण ज्या अर्थी हे आहे त्या अर्थी देव आहे. आणि मग तो जो देव आहे तो जो भगवान आहे तो इतकं निर्मिती करतो. मला सांगा आपल्या जळवलीमध्ये आभाळ आकाश म्हणतो आपण त्याला हाय का हो? मी एका ठिकाणी पुण्याला गेलो होतो त्या पुण्यामध्ये आपलं
मला माझ्या मनात कळतं का असं कुठं आहे का तुम्हाला कोण तुमच्या असे लांब कुठे गेलाय का तुम्ही बुवा की जिथं आकाशच नाही कुठंही जावा कुठंही जावा एक जण म्हणला सांगू का महाराज एके ठिकाणी आकाश नाही हुशार होते ते म्हणलं मला स्वतः लागली म्हणजे आजपर्यंत मला माहिती नाही मला कुतूहल वाटलं की बाबा बरं झालं मला तरी मग कीर्तनात सांगायला पण उपयोग होईल म्हटलं त्यानं सांगितलं म्हणे एके ठिकाणी आकाश नाही मी म्हटलं कुठं नाही म्हणलं चंद्रावर कुठं आहे आकाश आला काय येड्या चंद्रावर काय आकाश मग तिथं काय जिथं आहे आकाशाशिवाय ही पोकळीशिवाय कसं चालणार तोही चंद्र आकाशातच आहे सूर्य आकाशात आहे सगळे पृथ्वी आकाशात आहे तारांगणा चंद्र तारे हे सगळं ब्रह्मांड कशात आहे आकाशात आहे ते सगळं आकाशानं झाकून घेतलंय सगळ्यावरच पांघरून काय आहे आकाश आहे या आकाशालाही पांघरून टाकणारा एक भगवान श्रीकृष्ण आहे एवढा मोठा तो व्यापक आहे आणि एवढा मोठा व्यापक असून सुद्धा तो गवळणीच्या कडेवर कमरेवर बसतो आता मला सांगा सांगितलं काय सांगितलं नवल सांगितलं काय त्याचं नवल सांगावं सांगत बसलं तर नाही सगळ्यात भुका लागली ते त्याची कमर केवढी आणि असा एवढा मोठा नाही नवल आहे गड्या काय नवल सांगावं सगळं नवल सांगायचं सर चरित्रच नवल आहे तर जसा नाव्याचा उकरंडा हरि अनंत ब्रह्मांड
आदल्याच म्हणजे सप्ताह झाला आणि त्या सप्त्यामध्ये आदल्याच दिवसाची काहीतरी 4-5व्या दिवसाची सेवा असेल बाबांची. बाबा बोलून गेले पुढच्या वर्षी मी असेन नसेन, पण त्याचं सूचकता आपल्याला काहीच लक्षात आली नाही. खरं तर त्यांना म्हणायचंच होतं की मी पुढच्या वर्षी काही येऊ शकणार नाही. ते बोलून गेले की बाबा सत्ता चालू ठेवा, बंद करू नका, चांगल्या पद्धतीनं सर्व कार्यक्रम करा. भायगुडे पाटील पण ते तसेच बोलून गेले, पण त्यांचा अर्थ काही कळालाच नाही. आमची मालकीन आणि तिथले नरसळे गुरुजी आहेत का नाही, त्या पण अशा 2-4 जणी गेल्या होत्या कार्तिकी यात्रेला. ते घरची गेल्यामुळे मी काही जाऊ शकलो नाही. तिथं गेल्यानंतर ह्या ज्या काही 2-4 महिला होत्या आमच्या आणि त्या शेजाऱ्यांच्या, त्या बाबांना म्हणाले की बाबा आता येतो आम्ही आता आलो, आता पुढच्या वेळेस मात्र तुमची बारी आहे बरं का, आता तुमची बारी आहे, आता तुम्ही यायचं आता आमच्या इकडं. बाबा सहज बोलून गेले. काय सांगावं, तर तुम्हालाच यावं लागलं तर. ते खरंच झालं. एका महिन्याभरामध्ये तर आम्हालाच त्या ठिकाणी कार्तिकीच्या पिरियडमध्ये म्हणजे वारी झाल्यानंतर काहीतरी दिवसांनी दत्त जयंतीला बाबा गेले म्हणून समजलं. फार अचानक असं दुःख झालं. नाही, बाबांनी ज्यावेळेस म्हणजे दवाखान्यामध्ये होते त्यावेळेस त्यांच्या भावाच्या मुलाला सांगितलं होतं की मी आजपासून 4थ्या दिवशी जाणार आहे. तिथं त्यांचीच मुलगी म्हणजे पोराव्याला तिथं हजर होती, पण त्यांनी सांगितलं नाही, म्हणजे ते थोडीशी लांब होती. नंतर ते झाल्यानंतर त्यांनी सांगितलं बाबा मला असे बाबा बोलले होते. ते त्यांना ते सत्पुरुष होते, त्यांना कळत होतं, पण त्यांनी कधी दाखवून दिलं नाही. बघा बाबांचा गुण असा सांगावा असं वाटतो की कधीच त्यांनी कोणालाच दुखवलं नाही. अगदी माळकरी असावा असं, आणि माळकऱ्यावरच प्रेम केलं असं नाही, अगदी बिगर माळकऱ्याला सुद्धा तेवढंच त्यांनी. एवढं मला एक विशेष त्या ठिकाणी जाणवलं, ते तुम्हाला सांगावं असं वाटतं की आपण प्रत्येकाच्या अंत्ययात्रेला जातो, पण तिथं आपल्याला असं वाटतं की बाबा हा ह्यांचा पाहुणा आहे, ह्यांचा जवळचा आहे, हा असा नातेवाईक आहे, आपल्याच हा जवळ कुणीही नाही आहे. पण तिथं गेल्यानंतर आमचे आवटे महाराज होते, प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी बंदच नव्हतं आणि प्रत्येकाला वाटत होतं की हे आपले बाप आहे, आपलंच कोणतरी घरातलंच गेलंय. जसं घरातलं जावावं, एखादा लहानसा मुलगा जावावा, आपली पत्नी जावावी, आपला नवरा जावावा, त्यावेळेस त्या जीवाला जसं दुःख होतं ना. आणि एक वेळ तर मी म्हणेन आपल्या घरची गेल्यानंतर एवढं दुःख होत नाही, इतकं दुःख ते बाबा गेल्यानंतर सगळ्यांना झालं आणि प्रत्येकाला वाटत होतं की माझे बाबा आहेत. आणि दुसरी एक गोष्ट मला सांगायची वाटते की कोणालाच वाटत नव्हतं की बाबांनी फक्त त्याच्यावर जास्त प्रेम केलं, माझ्यावर कमी करतात बाबा प्रेम, मला जास्त किंमत देत नाही, असं कोणालाच वाटत नव्हतं. असं त्यांचं एक वैशिष्ट्य सांगण्यासारखं आहे. ते असताना दवाखान्यामध्ये हरिपाठ म्हणत होते, त्यांचीच मुलगी गीता असणारी, तिला म्हणत होते की बाबा तू म्हण, तुझ्या मागे मी म्हणतो, कारण थोडासा अशक्तपणा होता, डायलिसिस वगैरे त्यांचं केलं होतं, त्यामुळे अशक्तपणा होता. आणि त्यावेळेस काकडा म्हणत असताना काकड्यातला तो दुसऱ्या एका तिसऱ्या मालिकेतला तो अभंग होता, आवडी हे रूप गोजेरे सुगुण पाहता लोचन सुखावले, आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. एवढंच म्हटलं आणि देह ठेवला. गेले दिगंबर
सर्वच आहे हो आहे असे महात्म्य बोलत बोलत चालत चालत गेले आणि हा झाला सप्ताह आपल्या गावातला सप्ताह त्या ठिकाणी ती एक उणीव त्या ठिकाणी कमतरता आपल्याला भासणार आहे. असो सांगण्याचा भाग असा आहे की आपलं हे काय खरं नाही आहे तोपर्यंत परमार्थ करून घ्यावा, श्रीकृष्णाची भक्ती करून घ्यावी आणि ती श्रीकृष्णाची भक्ती करत असताना फक्त त्या श्रीकृष्णाचं चरित्र आचरणाचं नाही आहे. त्या खोड्या मात्र काय सांगू, ब्रह्मपत्र सिंधू वाटते एवढ्या मोठ्या खोड्या आहेत, काय त्या ठराविक मी खोड्या त्या ठिकाणी सांगणार आहे आणि माझा समारोप करणार आहे. असणाऱ्या भगवान श्रीकृष्णामध्ये त्या सगळ्या गोकुळामध्ये ज्या काही खोड्या केल्या त्या खोड्यामध्ये काही खोड्या म्हणजे त्या दोन प्रकारामध्ये मोडतात. काही रांगत रंगणी चोरी तलोनी आणि धावती बांधणी गवळणी धावून धरती गवळणी बांधोनी चरणी देती गाराने यशवदे साधणी अशा पद्धतीचं रांगत असतानाच त्या असणाऱ्या खोड्या केल्या. त्यातली एक खोडी मग झाली की पुतणीला मारलेलं गेलाय. अशा अनेक खोड्या करायच्या आणि त्या ठिकाणी जनता असणारी त्रस्त झाली. कधी संध्याकाळचा यायचा डेअरी म्हणजे डेअरी आणि डेअरी फरक आहे. धडधडून म्हणजे असं गडबडून असं उठलं आणि मला उघडा त्या कडीला असं वाजवलं म्हणजे उघडा दार उघडा मला बाहेर लय आंबाट पाऊस पडला म्हणला. अशा ह्या चोऱ्या करायचा सगळ्या चोऱ्या त्रस्त करायचा. आणि मग एक ह्या ठिकाणी सांगायचं म्हणजे त्यांनी चोरी केली. लोक काय करतात बघा, चोऱ्याच काय अरे कृष्णाला काय कमी होतं, 9 लाख गायी होत्या, राजा होता त्याचा बाप आणि त्याला कशाला पण चोरी करेल, पण ती चोरी कशाची केली हे बघत नाही. त्यानं लोण्याची चोरी केली, त्या लोण्याच्या चोरीबरोबर चित्ताची चोरी केली. हरिणे माझे हरले चित्त भारत विसरले. लोक वाच्यार्थ लक्षात घेतात, त्याचा लक्षार्थ लक्षातच घेत नाही. ती आपल्या सुनेनं आपल्या सासूनं सुनेला सांगितलं, मी म्हणले शेजारच्या घरनं येते, तू काय कर, दूध चुलीवर ठेवलेलं आहे, मांजर येईल, दूध पिऊन जाईल, ध्यान ठेव. जाऊ म्हणले आता मी ध्यान ठेवते. आणि मग ती सासू गेली, एक कुत्री आली, दूध पिली, निघून गेली. सासू आली, तुम्हाला माहित आहे म्हणून जरा कशाला वेळ लावायचा. कीर्तनात पिक्चर मध्ये लगेच होते का ना. पिक्चर मध्ये सुद्धा बघा ते लहानच जन्मलेलं असतं की लगे मोठं होतं, लगे हिरो होतो, लगे त्याला हिरोईन लगेच भेटती बी कशी पण आम्हाला एवढा प्रयत्न केला तरी लगेच आम्ही सुद्धा असतं. आणि आली कुत्री, दूध पिऊन गेली. सासू आली आणि सासू आल्यानंतर बघती तर काय पातेलं ती काम ते बी तुझ्यावर खाली आडवं झालंय. म्हणले अगं सुनबाई मांजर आलती का ग? म्हणले नाही मांजर नव्हती आली. अगं मग म्हणली दूध कसं नाही? दूध तर सांडलं, पातेलं पण म्हणजे उतरानं पडलं. तुला नजर ठेवायला सांगितली होती, उत्तर नाही. बाया म्हणले मग कुत्री आलती आणि कुत्री दूध पिऊन गेली. अगं म्हणली येडे मग तुला ध्यान ठेवायला सांगितलं होतं ना. म्हणले आता तुम्ही मांजरणीच बोलला होता, कुत्रीचं काय सांगितलं आता त्याचा अर्थ असा आहे का. एक वाटसर घोड्यावर आलेला आहे, मंदिरामध्ये कथा कीर्तन सप्ताह आहे. त्याला वाटलं घोडा या ठिकाणी कुठं बांधायचा, कुठं सावलेलं लगेच जायचं, आपल्याला कीर्तन ऐकायचं नाही, आपल्याला एवढा वेळ नाही. जरी असलं जेवायचं तरी अजून अर्धा तास तरी होत नाही, थांबायचं त्याचा कवा होया झाला. म्हणून त्यानं आपलं घोडं उभा केलं. तिथंच एक जण होतं त्या दुकानामोर उभं राहिलेलं. ते म्हणला घोड्याला नजर ठेवून मस्त मी पाया पडून बाहेर येतो. घोड्यावर नजर ठेव. आलं, पाया पडलं, इकडे इकडे बघितलं, किती जण आहे ती तरी बघितलं कोण, आणि गेलं तर घोडच नाही गेलं. अरे म्हणला तुम्हाला नजर ठेवायला सांगितली होती. म्हणलं घोडं काय झालं? आणि ती काय म्हणलं गेलं म्हणला तिकडं. म्हणलं तुम्हाला नजर ठेवायला सांगितली राव. आता कुठवर ठेवायची म्हणला, जिथवर दिसत होतं त्याला वळणापर्यंत ठेवली नजर. तिथनं पुढं काय आपल्याला दिसलं नाही. करा समाधान चित्त माझे, आणि तुमचं नाही चांगल्यांना सुद्धा ही आठवण नाही. आपला उद्धार व्हावा, आपल्या भगवत प्राप्ती हो, कुणाच्या चांगल्या कथा करायच्या सुद्धा नाहीयेत. असं जाऊ दे, ते विषय नाही आपला. या ठिकाणी जे चोरी केली ते असणाऱ्या चित्त चोरलेलं आहे आणि ते चित्त चोर केलेलं आहे. कैशी जाऊ मी घरा असला तर महाराज पुरावा आला का, महाराज काय केले काय सगळे आहे त्याच्यात जेव्हा बसले. हे बाबा पुढच्या वेळेस मला सांगू नका पण कृपा. हा लहानपणी बारक्यापणी जाती दिला का कितीतरी देवाच
उपकारच जाणायला आपण तयार नाही, आपण आपला अहंपणाच सोडायला तयार नाही. असो त्या ठिकाणी ती खोड्या केल्या, त्या ठिकाणी तुला पुरावा पाहिजे का, पुरावा घेते. त्या ठिकाणी ते दही दूध सगळं सांडलं मडकं ते धरलं एका गवळणीनं, घे म्हणले चल घे मडकं म्हणले तुझ्या आईला दाखवायचे. मडकं घे आता चल. ती लयची चित्र होतं पोरग, आणि ती पोरग लय हुशार होतं. ते म्हणलं ग म्हातारे मला मडकं घ्यायला होती, तुझं पोरग कुठं गेलं. आता तिला काय मसणारा पाच वर्षात ते मडकं घ्यायचं होतं. घेऊ का तुम्हाला सांगतो, ही श्रीमंताची लेकरं आणि लय दिसातनं झालेली एक लेकरं आणि म्हातारपणे झालेली एक लेकरं लय अवगुणी. ह्याला लय दिसातनं झालं होतं ना, कोणाला यशोदेला आणि नंदबाबांना, आणि म्हणून करता ते नटखट होतं. आणि अशी लेकरं असते तीच. एका गुरुजीनं त्याला म्हणला बाया उठर म्हणला, हे मला तुझ्या डाव्या हाताला पूर्व आहे, हे काही पश्चिम आहे, इकडे हे आहे, मला तुझ्या मागं काय आहे रे म्हणला. म्हणला गुरुजी माझ्या मागं का नाही, मला चडी फाटली म्हणला. आता त्याला दिशा विचारली होती का, गुरुजीने पुन्हा विचारलं, म्हणले तू सांग रे म्हणला, ती जाऊ दे मला, ती आगाऊ पोरग आहे, तू सांग रे म्हणला तुझा जन्म कोणत्या दिवशी झाला. ते म्हणला गुरुवारी झाला. तुझा सांग रे मला कोणत्या दिवशी झाला. म्हणला माझा सोमवारी झाला. आपलं योगी श्रीमंताचं ना हे कार्ट बसूनच कसं म्हणतंय, म्हणजे गुरुजी तुमचा जन्म केव्हा झाला. गुरुजीने सांगितलं, खरं सांगितलं बिचाऱ्यानं, ती मला माझा रविवारी झाला. लबाड बोलता राव म्हणला, तू मी गुरुजी आहे की म्हणला. मला खरंच माझा रविवारी झाला आहे. आला म्हणला रविवारी तर आपल्या शाळेला सुट्टी असते की म्हणला. आता शाळेला सुट्टी असली म्हणून काय जन्मायला थोडी सुट्टी आहे. हे लेकरं गुरुजीला नाही बापाला सोडत नाही ती. खेळून आलं लेकरू लेकर, बापाला म्हणतंय पप्पा पप्पा. नालायक म्हणजे काय हो. विचार करा, मला नालायक म्हणजे अरे त्याच्यात कुठंच लायकी नसती. खरं तर हा विरुद्धार्थी शब्द आहे, मला वेळ नाही तो सांगायला. जसं राजी नाराजी, त्याला ना शब्द लावला किती विरुद्धार्थी शब्द तयार होतो. तसा लायक याचा विरुद्धार्थी शब्द आहे ना लायक. शिवी नाही आपल्याला ती वाटती हा भाग वेगळा आहे. ती म्हणला नालायक म्हणजे मला असं कसं असतंय म्हणला. तर तेव्हा पप्पानं विचारलं म्हणला बाळा म्हणजे तू कशा पायी विचारतो. असं झालं म्हणला, माझ्याकडून चेंडू मला त्या शेजाऱ्याच्या काकाच्या खिडकीला गेला, त्याची खिडकीची काच फुटली आणि ते काका मला म्हणला का बापासारखाच नालायक दिसतो म्हणला. असं बोलावं का त्या पोऱ्यानं. आपल्या बापाची घालवली ना त्याने, कोणाची सोडत नाही तर आईला बेहतर म्हणतं काय. एकदा ते आई हे असंच कीर्तनाला पावसाळ्याचं ही नाही पावसाळा होता, चिखल होता. त्या चिखलामध्ये आलेलं त्याच्या हातात ते बिस्किट खात होतं. बिस्किटचा पोळात 2 बिस्किट खाली पडली. आय म्हणजे हो ती पडलेली वस्तू असते ती घ्यायची नसते, आपण दुसरी आणू. त्या लेकरानं ऐकलं. तसाच प्रसंग महिन्याभरानं घडलं. त्याच वाटेवरून येताना त्याचा पप्पा घसरून पडला. ती पोरगा म्हणतंय आई आई मम्मी म्हणला काय काय म्हणणार. पडलेली वस्तू घ्यायची नसती, आपण दुसरे पप्पा आणू. आजोबा होता, आजोबाला लय नाद. इथं आहे ती बरीचशी आजोबा आपल्या नातवाला खेळायला. मला काही तर प्रवचन आहे का बसावं. 4 दिवस धरून पुरावा न्यावं म्हणलं तर ही हाती लागत नाही, सापडत नाही. जर सापडला तर ही रूप बदलतंय. काय राहून करायचंय. अरे राहावे की जावे येथे गोकुळच्या नंदाच्या घरी. ती राहावे का जावे गवळा म्हणायला नको. आणि मग ती कटाळली. त्यानं सगळं गबाळ गाडीत भरलं, बैलगाडी झोंपली आणि गाडी गोकुळच्या बाहेर. आता ह्या बाबाला माहित होत नाही बाई. ती मला माझ्या घरानं जाते का. त्या ठिकाणी ती गाडी चालली असताना त्या भगवान श्रीकृष्णानं त्या साऱ्या त्याच्या बायकोला तहान मायावी तहान अशी रागवली, अशी तहान लागली. ती म्हणली हो का मला तहान लागली गाड्या म्हणजे पाणी प्यायचं म्हणजे. अरे इथं पाणी कुठं आहे म्हणजे. आता आपण गोकुळापासून लांब आलोय म्हणजे इकडे कुठं सगळं वाळवंट आहे, डोंगर हे पाणी नाही म्हणजे. इथं लांब लांब गाव आहे. ती माझी जीप टाळ्याला
चिटकली ना आता पाणी पिली तर मी जिथे राहते नाही तर मग काही खरं नाही म्हणे माझं. लगेच हिरवर आणताय तो म्हणली तो मायावी तयार केलं हे लगेच तिथं तळ वगैरे पाणी येवा म्हणजे आण ते उतरलं खाली मला ती कळशी घेतली पाण्याला गेलं पाण्याला तिकडं गेलं तवर ह्यानं रूप हिच्या नवऱ्याचं धरलं पाण्याची भरून कळशी ती म्हणला पाणी पाजलं गाडीत बसला निघाली की गाडी आणि ताकीद केली हा बघ तुला माहिती आहे ती रूप बदलतंय माझं रूप घेऊन ती कृष्ण येईल आणि बोलतय कोण कृष्णच बोलतोय हा ती लई लबाड आहे लई खोडकर आहे ती माझं रूप घेऊन येईल तेव्हा त्याला बळी पडायचं नाही म्हणली काठी छकाटीच काढली येऊ द्या म्हणली त्याला आलं की ती पाणी घेऊन बिचारा वाच करत ते बोनाचं आला का म्हणजे कोणी कळला माझी बायको चालवली ते म्हणली कोणाला बोलतोय तो हा तसलं चालायचं नाही म्हणजे ती तुझ्या गोकुळात हा तुझ्या घरी आता आम्ही दुसरीकडे चाललोया हा तसं कसं त्याला खेचला खाली ही म्हणतोय माझी बायको ती म्हणतोय माझी बायको धरा जरी तवर तिसरं गाडी तयार गाडी मोहर निघाय त्यानं वळवली महागारी गोकुळाकडे त्यांची हे म्हणता ही बायको ती चक्कच झाली तशातला नवरा कोणचा एक होत 10-5 तयार झाली गोकुळात गाडी आली नंदबाबाकडे तक्रार आली म्हणे माझा पती मला ओळखून द्या नंदबाबा म्हणले आपल्या कार्ट्याचं कारस्थान आहे कसं ओळखायचं पण ती मला तुझी तू घे ओळखून जर दुसऱ्या हाती लागला तर नाही म्हणजे तुम्ही राजा आहे तुम्ही काहीतरी निर्णय करा आणि मला नवरा मिळवून द्या हो म्हणला त्या ठिकाणी एक अशी 30 फुटाची विहीर होती कोकणामध्ये त्या 30 फुटाची विहीर अशी लांबी त्या नंदबाबांनी सांगितलं जो कोणी खरा श्रीकृष्ण आहे ना त्यानं हिकडं उडी मारायची त्या विहिरीच्या पलीकडच्या कडेला जायचं म्हणजे उडी एका उडीत विहीर पार करायची खरा नवरा होता का नाही डोक्याला हात लावून खालीच बसले गेली मला बायको आपली त्याला काही दुसरी जी होती काही जे श्रीकृष्णाचे जे अवतार घेतलेले हे त्यांना टन वानरासारखी उड्या हाणून पलीकडे कुठं म्हणला हे बायकून जा ती गेली ना पुढा सांगण्याचं कडे करणार आणलंय खोड्या म्हणलेल्या का आता वेळ नाही मला असताना काही त्या ठिकाणी खोड्या केल्या त्या ठिकाणी इटू दांडू असणारे लपंडाव खेळले चेंडू फळे घेतले आणि मग अशा अनेक खेळ खेळत असताना ते बाबा त्या ठिकाणी म्हणायचे बघा 3 लाकडं आणि 11 माकडं असा असणारा क्रिकेट हा जगविख्यात आहे तो असणारा हा खेळ खेळत असताना अनेक खेळ खेळले त्या ठिकाणी वेगवेगळे असणारे लगोरी चेंडू होतो तो हमामा वगैरे आणि त्यानंतर मग कृष्ण मला काय सगळं खेळून झालंय मला आपण लपंडाव खेळायचा का लपंडाव म्हणजे लपालपी वा एकानं लपून बसायचं आणि दुसऱ्यानं हुडकायला जायचं आणि इष्टा पार्टी आहे ना हा तसं लपायचं आत म्हणजे हो का देवा हे बाकीचे खेळ खेळता आले पण ही लपंडाईचा खेळ आपल्याला खेळता येणार नाही जिथं जावं तिथं तुझं ज्ञानचक्षु आहे ते आम्हाला म्हणजे त्याला आम्ही दिसणार आम्ही कुठं लपावं जिथं लपावं तिथं तू आहेस हा काय आपल्याला डाव खेळायला दुसरा मला यायला का ती लपण डाव नको कुचलाच डाव नको म्हणला भुका लागले दे म्हणला तिकडं तयार पण झाले कशाला वेळ लांबचं खांदे भार पोटे पोटे भूक खांदे भार काय खेळावयाचे सुख काय कीर्तनाचे सुख असं मला म्हणायचं काय नाही ऊन लागते इकडंच गेलं त्या सगळ्यांची शिदोरी एकत्र केली प्रत्येकाचं त्या ठिकाणी एक वेड्या वाकुड्या पेंद्या असणारा हात गरीब होता त्यानं त्या ठिकाणी आणले नव्हतं त्याला म्हणे तू जा घरी तू आमच्यासारखी शिदोरी आण तो वेळेचा गोलाकार बसवलाय कमलाकार असणाऱ्या तुम्ही गाया घेऊन सारे सगळेजण कमलाकार बसले सगळ्या शिदोऱ्या सोडलेले आहेत आणि त्या ठिकाणी जो काही काला केला तो 3 प्रकारचा केला असणारा हा काला दुर्लभ आहे तो असणारा दही भाताचा काला केला जीवशिव ऐक्याचा काला केला आणि असणारा हा आपला मुक्धाराचा कल्याणाचा हा काला केला अशा पद्धतीने त्या ठिकाणी काळाचं महत्व सांगितलं गेलं असा हा काला फक्त पृथ्वी तलावरतीच होतो असा हा काला स्वर्गात कुठं इंद्रलोकात गोलोकात कुठल्याच इंद्रलोकात होत नाही तो असणारा मूर्ती सर्वजण असणारे देववर असणारी विमानं आपापले घेऊन वर आकाशामध्ये आलेले आहेत आणि तो काला पाहत आहेत आता हा काला झाल्यानंतर त्यांचं म्हणणं आहे किंवा आपल्यालाही हा काला मिळाला पाहिजे पण देवानं ठरवलं हा सगळा काला खाल्ल्यानंतर जे हात भरलं होतं ते यमुनेवरती हात धुवायला जायचं नाही का जायचं नाही
तर ते आपल्या देव जे होते ते देवाने माशाचं रूप घेतलेलं होतं आणि ते मासे होऊन त्या असणाऱ्या यमुनेच्या डोहामध्ये आलेले होते. त्यांना वाटलं हे असणारे गोपाळ गोपिका असणारे हे या ठिकाणी हात धुवायला येणार आणि तो काला आपल्याला भेटणार. देव म्हणले तुम्हाला का मास व्हायला लाज वाटली नाही आणि माळा घालायला म्हणजे वारकरी व्हायला असं मला म्हणायचं. वारकरी व्हायलाच कशी काय लाज वाटली? वारकरी नाही होऊ शकत जरी तुम्ही देव झाला तरी. आणि म्हणून करता सगळ्या गोपाळांना सांगितलं हात धुयाचा नाही. मग आता कुठं पुसायचा? कुठं पुसलं? वा तुम्ही लय कीर्तन लय काल्याची कीर्तन आणले त्यामुळे तुम्हाला माहित आहे. त्यामुळं असाच असणारा हा काला त्यांनी केला. तोही काला आपल्याला प्राप्त व्हावा. आपलाही काला म्हणजे जीवशिवाचा हा दैवाताचा काला तो तर मिळतोच, परंतु आपला जीव आणि तो शिव हे एक ऐक्य व्हावं, आपल्याला भगवत प्राप्ती व्हावी आणि त्याच्याकरता हा काला असतो. ही समाप्ती नाही, हे सांगत आहे. अशा पद्धतीचा हा काला या ठिकाणी भगवंतानी केला, तो या ठिकाणी केला, तो सर्वांना मिळावा, सगळ्यांना प्राप्ती व्हावी. आणि मग त्यासाठी आपल्याला पण काय करावं लागतं माहिती आहे? कधी हे शक्य तर जीवनामध्ये भजन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. कलियुगामध्ये मी कालच सांगून गेलो की लय सोपं आहे, तितकंच सोपं आहे. जितकं सोपं आहे महाराज तितकंच अवघड आहे. मी नाही म्हणत. हरिपाठामध्ये तुकाराम महाराजांनी म्हटलेले की तुका म्हणे सोपे आहे, पण पुढच्या अर्ध्या चरणात सांगितले शहाणा तुझे. म्हणजे शहाणा म्हणजे आत्मकल्याण ज्याला करायचंय त्याला शहाणा म्हटलंय. ज्याचा स्वतःचा ज्याला उद्धार करायचा आहे, मुमुक्षु ज्ञानी जिज्ञासू असा जो आहे त्याला शहाणा म्हटलेलं आहे. शहाणा म्हणजे लय हुशार आहे त्याला नाही. आणि असा असणारा दुर्लभ काला आपल्यालाही मिळावा त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? मग नामस्मरण करावं लागतं. आणि कुणाचं करावं लागतं? देव लवकर पावत नाही, संत लवकर पावतात. म्हणून संतांचं भजन करूया. ज्ञानेश्वर झालेली सेवा इथे मती यथा अवकाश जे माझ्या बुद्धीला माझ्या असणाऱ्या सद्गुरूंनी जे त्याच्या कृपाशीर्वादाने मला जे लाभलं त्या अनुषंगाने मी तुमच्या समोर ते मांडण्याचा प्रयत्न केला. जे काही बरोबर असेल ते माझं नाही, माझ्या साधुसंतांचं गुरुवर यांचं माता माऊलींचं आशीर्वाद आहेत. जर काय चुकलं असेल तसं चुकीचं बोलतच नाही. आज काल्याचं कीर्तन आहे, श्रीकृष्णाचं चरित्रच तसं आहे. माणसाला तसं करायला लावतंय म्हणजे बोलायला काय आणि बोललं पाहिजे, कारण हे काल्याचं कीर्तन आहे. आणि म्हणून करतात जर त्या अनुषंगाने एखादा शब्द गेला असेल तर तुम्ही माता माऊलीच्या अंतकरणाने मला क्षमा कराल असं इच्छा करतो. आणि झालेली सेवा माझ्या स्वर्गीय माता माऊली पितांच्या माऊलीच्या चरणी, माझ्या गुरुवर्य बाबा ठाकरे यांच्या चरणी अर्पण करतो आणि तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्या चरणी अर्पण करतो. आज एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही आल्यापेक्षा मला हे टाळकरी माझे सहकारी आलेले आहेत आणि मला त्या सर्वांचं सगळ्या प्रत्येकाचं नाव नाही घेऊ शकत कारण सक्रात आताच झालेली आहे. हाच प्रतिसाद जन्म मिळावा म्हणून करता त्याने जो अट्टास केलेला असतो ते नावं घेतील. मी सगळ्यांची नावं घेण्याची आवश्यकता नाही. मी नाव घेईन ते फक्त माझ्या विठ्ठलाचं, कारण ही झालेली सेवा पुनश्च एकदा तुमच्या सर्वांच्या चरणी माझ्या माता माऊलींच्या गुरूंच्या चरणी अर्पण करतो. यातच सेवा संपवतो आणि त्या भगवंताचं नाव घेतो. जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल लावे दोरे होतो तिघाते बरे दोन्ही वारे दोन्ही कडे मुका धारा घ्या रे दोरे लावे दोरे होतो
सांगा एक कार्यक्रम. हे पहा, या ठिकाणी आज काल्याचे कीर्तन हरिभक्त परायण गोरख महाराज माणिक यांनी सुंदर असं काल्याचे कीर्तन केले. याबद्दल भजनी मंडळ गावकरी मंडळ त्यांचा शतशः आभारी आहोत. तसेच आज अनाजी सेवा सीताराम दशरथ नरसाळे, हरिभाऊ ज्ञानबा फराडे, श्यामराव रामचंद्र जाधव या भाविकांचा आज महाप्रसाद आहे.